नमस्कार मंडळी, न्यू किचन 3 स्टार चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. श्रावण महिना सुरू झालेला आहे. आषाढ संपला. तेलकट खाऊन खाऊन आपण आपली शरीराची स्निग्धता वाढवलेली आहे. आता आपण सोमवारच्या ह्या श्रावण महिन्यामध्ये आपण आता सात्विक जेवण घेणार आहोत. अशा पद्धतीने हे आपण ह्या श्रावण महिन्यामध्ये आता आपला सोमवार आलेला आहे. ह्या सोमवारासाठी मी ही एक सात्विक थाळी बनवत आहे. अशा पद्धतीने मी ही थाळी बनवलेली आहे. बघा, श्रावण महिना म्हणला की पावसाच्या सरी आणि थंडगार हवा, जिकडं तिकडं हिरवेगार झाडं आणि जिकडं तिकडं आनंदी वातावरण. आणि अशा ह्या आनंदामध्ये आपण ही एक थाळी बनवलेली आहे. अशा पद्धतीने ही थाळी आपण बनवलेली आहे. श्रावण महिन्यामध्ये आपल्याला मुळा हा आवर्जून घ्यायलाच हवा, खायलाच हवा. आता चला रेसिपीला सुरुवात करू. श्रावणचा सोमवार म्हटलं की आपल्याला वरण भात राहिलंच. मग आपण आता वरण्याची तयारी करू. अर्धी वाटी डाळ घेतली तुरीची आणि धुवून स्वच्छ करून मी ह्या कुकरमध्ये लावून घेत आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तेल ओतलं 1 चमचा आणि आता आम्ही त्याच्यामध्ये हळद टाकली, हे मीठ टाकलं आणि आता हे मी कुकरचं हे लावून कुकर लावून मी गॅसवर ठेवून देते. आता ही डाळ शिजलेली आहे बघा. आणि आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी ओतून मी त्याला घोटून घेते. अशा पद्धतीने हे घोटून घ्यायचं. मी काही तिखट वरण करणार नाही, सप्पकच वरण करत आहे. अशा पद्धतीने मी ह्याला घोटलेलं आहे. रवीनं घोटून घ्यायचं, उसळून घ्यायचं आणि अशा पद्धतीने हे मी सगळं एकजीव डाळ करून घेतलेली आहे. आता त्याला मी वरून फोडणी देते. बघ, अशी डाळ झालेली आहे. अशा पद्धतीने ही डाळ शिजवून घ्यायची, घोटून घ्यायची. आणि आता हे सप्पक वरण करणार आहे. मी तेल घेतलं, तेलामध्ये मी जिरे मोहरी टाकून घेतली. तेल गरम झालेलं आहे चांगलं. आता मी त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकून घेतलेली आहे. आणि आता हे त्याच्यामध्ये आपल्या घरातल्याच लाल मिरच्या टाकल्या, थोडंसं लसणाचा पेस्ट टाकून दिलं आणि आता मी ह्याच्यामध्ये फोडणी म्हणून मी ह्याला वरून फोडणी देत आहे. अशा पद्धतीने हे अगदी व्यवस्थित कडक फोडणी बसलेली आहे बघा. अशा पद्धतीने हे करून घ्यायचं. बघा, अशा पद्धतीने झालेले आहे हे वरण. आपल्याला तुम्हाला जितकं पाहिजे, घट्ट पाहिजे घट्ट करा, पातळ असं पाहिजे असेल तुमच्या सोयीनं करून घ्या. मी अशा पद्धतीने हे वरण केलेलं आहे. हे वरण झालं. आता आपण असं झालेलं आहे वरण. जास्त पातळ नाही ना, जास्त घट्ट नाही. आता आपण भाताची तयारी करून घेऊ. 1 वाटी मी तांदूळ घेतलं, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आणि आता त्याच्यासाठी मी पाणी टाकून घेते. 1.5 वाटी पाणी टाकले मी. 1.5 किंवा 1.25 वाटी कुकरमध्ये लावत असताना आपण 1.5 किंवा 1.25 वाटी पाणी टाकून घ्यायचं. आणि आता मी हे स्वच्छ केलेलं तांदूळ ह्याच्यामध्ये घालून घेते. अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये मी कुकरमध्ये हे तांदूळ टाकलेलं आहे बघा. असं घालून घ्यायचं. आणि आपल्याला 1.5 वाटी आपण पाणी ओतलेलं आहे. त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं. आपण 1 चमचाभर तूप टाकून घेतलं, कारण तूप टाकल्यामुळं भात हा मोकळा मोकळा होतो. त्यामुळे थोडंसं तूप टाकून घ्यायचं. आणि आता मी त्याला झाकण लावून घेते आणि कुकर गॅसवर ठेवून दिलं. देते आता. अशा पद्धतीने मी कुकर हे गॅसवर ठेवून दिलेलं आहे. गॅसवर कढई ठेवली आणि कढईमध्ये आता मी ड्रायफ्रूट टाकले. ड्रायफ्रूट टाकून मी थोडंसं तूप टाकून मी त्या तुपामध्ये हे ड्रायफ्रूट भाजून घेते. अशा पद्धतीने हे ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे.
थोडंसं हे सगळं मिक्स करून घ्यायचं. बदाम, काजू असे मी ड्रायफ्रूट भाजून घेतलेलं आहे. भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये 1 पाव वाटी मी शेवाया घेतल्या. शेवाया पण आता जशा जशा भाजतील तशा थोड्या फुगून येतात, त्या व्यवस्थितरित्या भाजल्या जातात. अशा पद्धतीने हे सगळं भाजून घ्यायचं. हे ड्रायफ्रूट अर्धे भाजले की त्याच्यामध्ये ह्या शेवाया टाकायच्या आणि हे भाजून घ्यायच्या. अशा पद्धतीने हे सगळं भाजून घेतलेलं आहे बघा. आणि आता त्याच्यामध्ये मी हे जवळपास असं भाजून घेतलेलं आहे. व्यवस्थित भाजून घ्यायचं. बऱ्यापैकी असं भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण ह्याला आता 1 अर्धा लिटर दूध ओतून घ्यायचं. अजून थोडं हलवून घेऊ. हलवून घेतलं आणि त्याच्यामध्ये मी हे अर्धा लिटर दूध ओतून घेतलं. हे दूध ओतून घेतलं तर सारखं त्याला थोडं 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 हलवत राहायचं. हलवून सगळं मिक्स करून घ्यायचं. गॅस मध्यम आचेवरच ठेवायचा, नाहीतर जास्त मोठा केला तर ते खाली करपण्याची शक्यता असते. असं हे मिक्स करत राहायचं, सारखं सारखं हलवत राहायचं अधूनमधून. आता त्याच्यामध्ये मी हे साय फेटून ठेवली होती, त्याच्यामध्ये केसर टाकून ठेवलं होतं. 1 अर्धा तास केसर टाकून हे साय घोटून घेतली आणि आता ही साय मी ह्याच्यामध्ये घालून घेतलेली आहे. आता हे विलायचीची पूड टाकून घेते याच्यामध्ये आणि आता बऱ्यापैकी शिजवून घेऊ आपण. हे असं हे बऱ्यापैकी शिजवून घ्यायचं. हलवत राहायचं सारखं सारखं. अशा पद्धतीने हे आपण शेवयाची खीर करत आहोत. ही आता त्याच्यामध्ये मी 1 पाव ते पाव वाटीच्या वर थोडीशी साखर टाकून घेतलेली आहे बघा. अशा पद्धतीने ही खीर आता आपली झालेली आहे. जास्त पातळ पण ठेवायची नाही, जास्त घट्ट पण करायची नाही. जास्त घट्ट जर केली तर जास्तच घट्ट होते थंड झाल्यानंतर. त्यासाठी कमी पातळच ठेवायची. आता मिक्सरचं भांडं घेतलं, त्याच्यामध्ये लसूण टाकला, हिरवी मिरची टाकली आणि ह्याच्यामध्ये आता थोडी कोथिंबीर पण टाकून घेऊ. आता ही कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये मी हे जिरे टाकले, ही ओवा टाकून घेतला आणि आता हे मिक्सरमधून काढून घेतलं ते सगळं. आणि हे किसलेला मुळा मी ह्या पातेल्यामध्ये घेतला आणि हे ग्राइंड केलेलं जी पेस्ट होती त्याच्यामध्ये टाकून घेतली. आणि आता ह्याच्यामध्ये 2 चमचे मोठे बेसन टाकून घेतलं. अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये मी हे टाकून घेतलेलं आहे. 2 चमचे बेसन टाकलं आणि आता हे थोडंसं मिक्स करून घेऊ. हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थितरित्या. अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडासा ओवा टाकते आणि हे लाल तिखट आणि हळद अशा पद्धतीने हे सगळं साहित्य मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. मीठ पण टाकायचं राहिलं होतं, मीठ पण टाकून घेतलं. तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं. हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे अशा पद्धतीनं. आणि आता आपण त्याचे कोफ्ते करून घेऊ. गॅसवर कढई ठेवली, तेल व्यवस्थित तापू दिलं आणि आता हे त्याच्यामध्ये हे कोफ्ते मी तळून घेत आहे. हे सगळे कोफ्ते मी ह्याच्यामध्ये तेलामध्ये टाकून घेतले आणि अशा पद्धतीने हे तळून घेतलं. बघा हा कोफ्त्याचा कलर तर किती छान आलेला आहे. अशा पद्धतीने हे कोफ्ते करून घ्यायचे. आता हे आपले कोफ्ते तयार झालेले आहेत.
अशा पद्धतीने हे कोफ्ते मी करून घेतले. मध्यम आचेवर हे कोफ्ते आपण तळून घ्यायचे. बघा हे कोफ्ते मी आता ह्या प्लेटमध्ये काढून घेते. अशा पद्धतीने हे सगळे कोफ्ते काढून घ्यायचे. त्याच्यातलं तेल व्यवस्थित निसरेपर्यंत ते बाजूला काढून ठेवायचे. बघा असे हे कोफ्ते झालेले आहेत. आता मिक्सरचं भांडं घेतलं. मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर टाकली. कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये टोमॅटो टाकला एक आणि एक मध्यम आकाराचे 2 टोमॅटो टाकले. एक मोठा कांदा टाकला. लसूण टाकला. मीठ टाकलं याच्यामध्ये. जिरे टाकले. अशा पद्धतीने हे सगळं साहित्य मीठ टाकून घेतलं त्याच्यामध्ये. हे सगळं मिक्सरमधून काढून घ्यायचं. कढईमध्ये मी तेल ठेवलेलं. तेल टाकलं 2 चमचे. गॅसवर कढई ठेवली. कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलं. आता हे बऱ्यापैकी गरम होऊ द्यायचं. आता त्याच्यामध्ये आपण हे ग्राइंड केलेलं साहित्य ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं. आता व्यवस्थित तेल सुटेपर्यंत हे गरम करून घ्यायचं. व्यवस्थित गरम होईपर्यंत हे भाजून निघेपर्यंत तेल सुटेपर्यंत हे भाजत राहायचं, शिजवत राहायचं ह्याला. बघा कसं तेल सुटल्यासारखं होते आता बऱ्यापैकी. बघा तेल बऱ्यापैकी सुटलेलं आहे. आता व्यवस्थित शिजलेलं आहे. त्याच्यामध्ये हळद टाकली. काळा मसाला टाकला. काळा मसाला टाकून त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकलं कलर येण्यासाठी. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे गरम पाणी ओतायचं. गरम पाणी ओतल्यानंतर बऱ्यापैकी शिजू द्यायचं त्याला. व्यवस्थित शिजेपर्यंत, त्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित शिजू द्यायचं ह्याला. बघा आता व्यवस्थित शिजलेलं आहे. पाणी ओतून थोडं मी पाणी वाढवलेलं आहे. आता मी हे त्याच्यामध्ये कोफ्ते टाकून घेते. अशा पद्धतीने हे आपली कोफ्ते ह्याच्यामध्ये टाकून घेतले या करीमध्ये. आता आपले हे कोफ्ते आणि करी व्यवस्थित झालेली आहे. आता मी त्याच्यावर हे कोथिंबीर पेरून घेते. बघा हे कोफ्ता करी तयार झालेली आहे. अशा पद्धतीने आपली हे कोफ्ता करी झालेली आहे. आता मी गॅसवर कढई ठेवली आणि कढईमध्ये मी 1-2 चमचे तेल ओतून घेतलं. लसणाची पेस्ट मी त्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे. अशा पद्धतीने हे लसूण व्यवस्थित भाजून तळू द्यायचा. लालसर होईपर्यंत, थोडा गुलाबी म्हणजे बदामी होईपर्यंत थोडा हा लसूण तळून घ्यायचा. अशा पद्धतीने बघा आता हा लसूण पण तळलेला आहे. आणि आता ह्याच्यामध्ये ही मोड आलेली मटकी मी ह्याच्यामध्ये टाकून दिलेली आहे. मोड आलेली मटकी मी ह्याच्यामध्ये टाकली, थोडी शिजवली आणि आता ही मेथ्याची भाजी मी ह्याच्यामध्ये टाकून घेते. मटकीची मोड आलेलं आणि हे मेथ्याची भाजी मी ह्याच्यामध्ये टाकून दिलेली आहे. आता त्याच्यामध्ये हळद टाकते, लाल तिखट टाकते. अशा पद्धतीने हे मीठ पण टाकून घेते आणि हे आपण आता थोडंसं मिक्स करून घेऊ.
अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घ्यायचं. सगळं मिक्स झाल्यानंतर बघा अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आता हे सगळं मिक्स झालेलं आहे. आता त्याच्यावर थोडंसं मी शेंगदाण्याचं थोडं झाकून पण घ्यायचं. थोडं डाळ हे आपली मटकीची जी उसळ आहे ती शिजते व्यवस्थितरित्या. थोडं झाकण ठेवून दिलं आणि त्याच्यावर मी हे शेंगदाण्याचं कूट टाकलं थोडं. अशा पद्धतीने ही मेथीची भाजी झालेली आहे. आता मिक्सरचं भांडं घेतलं, त्याच्यामध्ये मी बीट घेतलं, त्याच्यामध्ये कोथिंबीर घातली, त्याच्यामध्ये थोडं जिरा ओवा टाकून घेतला, जिरा ओवा टाकून घेतल्याच्यानंतर मी ह्याच्यावर लसूण पण टाकून घेतला त्याच्यामध्येच. आणि आता हे मिक्सरमधून काढून घ्यायचं, ग्राइंड करून घ्यायचं. आता 1-1.5 वाटी पीठ घेतलं आणि मी ते जे मिक्सरमधून काढलं होतं बीटचं ते मसाला ते ह्या पिठामध्ये मी टाकून घेतला. ह्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, कोथिंबीर टाकली आणि हे सगळं आता मिक्स करून घेऊ. आता हे सगळं मिक्स झालेलं आहे बघा. अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं. सगळं मिक्स करून झालेलं आहे. आता बघा अशा पद्धतीने हे सगळं पिठामध्ये सगळं मिक्स करत राहायचं. सगळं एक डो करून घ्यायचा व्यवस्थितरित्या. बघा असा हा डो तयार झालेला आहे. झालं. मी थोडंसं हाताला तेल लावून मी त्याला बाजूला करून ठेवते. पोळपाट घेतला, पोळपाटावर एक आपण चपाती लाटून घ्यायची. अशा पद्धतीनं चपाती लाटून घेतली. बघा अशी ही चपाती आपली झालेली आहे. अशी ही चपाती लाटून घेतली. काटा वगैरे व्यवस्थित लाटून घ्यायचे. अशा पद्धतीने ही चपाती करून घ्यायची. आणि आता त्याला थोडं तेल लावून घ्यायचं मध्ये. अशा पद्धतीने तेल लावलं, थोडंसं पीठ टाकून घ्यायचं. अशा पद्धतीने हे दुमडून घ्यायचं. असं हे सगळं व्यवस्थितरित्या दुमडून घ्यायचं. आपण आता हे चौकोनी पराठा करणार आहोत. आपण ह्याचा चौकोनी पराठा करत आहोत आपण. हे थोडंसं पीठ लावून घेऊ आणि आपण आता ह्याला लाटून घेऊ. अशा पद्धतीने हे लाटून घ्यायचं चौकोनी व्यवस्थितरित्या. बघा हे असं लाटून घ्यायचं. त्याला 4 कोपरे यावे, नाहीतर लाटत लाटत आपलं गोल होऊन जातं. अशा पद्धतीनं हा चौकोनी बीट पराठा आपण आज करत आहोत. अशा पद्धतीने हे बीट पराठा झालेला आहे बघा. सगळीकडून लाटून घ्यायचं, पण 4 कोपरे आले पाहिजेत. अशा पद्धतीने हा पराठा आपण केलेला आहे बघा. हा पराठा आपण आता झाला आहे, व्यवस्थित लाटून झाला आहे. कोपरे पण आलेले आहेत आपले चांगले बऱ्यापैकी. जास्त गोल झालेला नाही आपला पराठा. अशा पद्धतीने हे सगळं लाटून घ्यायचं व्यवस्थित, सगळं शांतपणाने. बघा झाला. आपल्या बीट पराठाचा कलर पण छान आलेला आहे आणि व्यवस्थित चौकोनी झालेला आहे. अशा पद्धतीने हा पराठा आपण केलेला आहे. झाला आपला पराठा अशा पद्धतीनं झालेला आहे. गॅसवर तवा ठेवला. आपला लोखंडी तवा आहे आणि लोखंडी तव्यावर हा आपला चौकोनी
पराठा कसा सुंदर दिसतोय बघा, किती कलर छान आलेला आहे. अशा पद्धतीने हा पराठा आपण केलेला आहे. त्याच्यावर तेल लावून घेऊ थोडंसं आणि आता आपण हे उलटून घेऊ त्याला. अशा पद्धतीने हे पराठा होतो. असा करायचा. छान झाला, कलर पण छान आलेला आहे. अशा पद्धतीने हे पराठा करून घ्यायचा आणि श्रावण महिन्याची थाळी आपली तयार झालेली आहे. आता बघा, हा झाला पराठा आपला तयार. छान भाजलेला आहे, कलर पण छान आलेला आहे. अशा पद्धतीनं हा पराठा करायचा आणि श्रावण सोमवाराची थाळी तयार करायची. असा हा त्रिकोणी करायचा आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.